मंगळवारी शहरात झालेल्या मुसळधार वादळी पावसाने दोघांचा बळी घेतला आहे। या दुर्दैवी घटनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पहिला बळी हा अग्रसेन चौकात सायकलवरून पडून मृत्यू झाला आहे। भगतसिंग चौक माळीपुरा येथील रहिवासी रोहित धर्मराज संदलकर वय अंदाजे 35 ते 40 याचा मंगळवारी सायंकाळी अग्रसेन चौकात दुर्दैवी मृत्यू झाला। रोहित आपले दैनंदिन काम आटोपून सायकलने घराकडे परतत असतानाच जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रसेन चौकातील गतिरोधक आणि तिथे साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित सायकलवरून पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असा नातेवाईकाचा अंदाज आहे। हा अपघात आहे की नैसर्गिक आपत्ती याबाबत रामदासपेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत। रोहित यांच्या पश्चात त्यांची आई कमलाबाई संदलकर, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। रोहित हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडून नैसर्गिक आपत्ती विभागामार्फत तातडीने मदत मिळण्याची मागणी केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी ही मागणी केली आहे। कमलाबाई संदलकर रोहितची आई आहे मी। माझा मुलगा 48 वर्षाचा आहे। रोज हातमजुरी करायला जायचा। तो काल वादळी तुफान आलं, त्याच्यामध्ये तो पडला की नेमका मला काही एवढं माहित नाही, पण मरून पडलेला होता पावसात वादळ वाऱ्यात। नाव रोहित संदलकर माझ्या मुलाचं। 2 मुलं आहेत, 2 लेकर, एक मुलगा आहे एक मुलगी आहे। हातमजुरीला जायचा तो, आम्हाला काहीतरी मदत करायचं आहे। आमची परिस्थिती लय नाजूक आहे। त्याच्या हातमजुरीवर आम्ही कसंही पोट भरत होतो। आता तो नाही तर आमच्या सुनेला कामाला जाऊन निघायला गेला, आता भांडे घासायला। आमच्या मेहरबानी करा, काहीतरी मदत करा आम्हाला, तुमची लय मेहरबानी होईल। दुसऱ्या एका घटनेत अकोला शहरात मोहता मिल रोडवरील मासूमशाह दर्ग्याजवळ मोरणा नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह नदीकाठी आढळून आला। मंगळवारी झालेल्या संततधार वादळी पावसाने मोरणा नदीला पूर आला होता। त्यामुळे पुराच्या पाण्यात हा मृतदेह वाहून आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला। मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। या मृतदेहाच्या उजव्या हातावर महादेवाची मूर्ती आणि चंदा असे नाव गोंदलेले आहे। या घटनेचाही रामदासपेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत। शहरात एकाच दिवशी 2 दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। आज सकाळी 9:30 वाजता रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे शेख साजिद यांनी सांगितलं की एक माणसाचा बॉडी इथं नाल्याच्या काठी पडलेली आहे। आम्ही इथं घटनास्थळी आलो। माननीय पोनी साहेब श्री भवरे साहेब यांनी तात्काळ पाठवलं। इथं आल्यानंतर आम्ही जी बॉडी आहे ती बघितली। त्या बॉडीच्या हातावर शिवजीचं चिन्ह आहे आणि चंदा नाव लिहिलेलं आहे आणि इथं एक मोठा नाला जे आहे वाहत आहे। काल रात्री संध्याकाळी 5:30 वाजतापासून जोराने वारा आला आणि हा पूर्ण परिसर जे आहे पूर्ण पाण्याने भरलेला होता आणि तो नाला जोराने वाहत होता। त्या नाल्यात कसं तरी पडून वाहून तिथपर्यंत तो माणूस मरण पावला आणि तिथपर्यंत वाहत आला। आम्ही घटनास्थळ पंचनामा केला आणि इन्क्वेस्टसाठी बॉडी आता मेन हॉस्पिटल येथे पाठवत आहोत आणि पुढील तपास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत।